हॅलो मित्रांनो, आजच्या स्पोकन इंग्लिश सिरीजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया एक स्टोरी रायटिंगबद्दल. स्टोरी आहे ते एका शेतकऱ्याची, भिकू नावाच्या शेतकऱ्याची. भिकू नावाचा एक शेतकरी होता, तर त्याच्यासोबत काय एक इन्सिडेंट झाला, त्याची स्टोरी आपण आज डिस्कस करणार आहोत. तर एक भिकू होता. पहिला भिकूची एक स्टोरी आहे. भिकू नावाचा शेतकरी होता. जी इमेज दिसते आहे ते भिकूची इमेज आहे. हा भिकू आहे. भिकू गॉट अप अर्ली इन द मॉर्निंग. भिकू सकाळी उठला. गॉट अप इथे प्रेझेंटमध्ये दिलेला आहे. आपण स्टोरी डिस्क्राईब करत आहे म्हणून आपण त्याला पास्टमध्ये डिस्क्राईब करत आहे. गॉट अप, गेट अपचं मी गॉट अप केलं. सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब यू नीड टू यूज while you are going to describe any story. Bhiku got up early in the morning. Then get fresh. आता गेट फ्रेशचं गॉट फ्रेश. ही गॉट फ्रेश, तो फ्रेश झाला. देन ही वेंट टू फ्रॉम. इथं गो टू फॉर्म लिहिलेलं आहे. ही वेंट टू हिज फार्म. तो त्याच्या फार्ममध्ये गेला. त्यानंतर ही स्टार्टेड रिमूव्हिंग अनवॉन्टेड प्लांट्स. त्याने जे शेतामधले अनवॉन्टेड प्लांट जे आहे, जे आपण ज्याला गांजर गवत म्हणतो, ते काढणं चालू केले. ही स्टार्टेड रिमूव्हिंग अनवॉन्टेड प्लांट्स. सडनली काय झालं? व्हॉट हॅपन देअर? सडनली आउट ऑफ नोवेअर कुठून तरी एक साप आला. स्नेक केम टू भिकू. भिकू जवळ आला आणि त्याने भिकूला काय केलं? एक डंक मारला, चावला. तो भिकूला चावला. स्नेक बाईट भिकू. कोणाला चावला? भिकूला चावला. ठीक आहे. चावल्यानंतर भिकूने ओरडायला सुरुवात केली. भिकू स्टार्टेड येलिंग. जोरात ओरडला. भिकू स्टार्टेड येलिंग. तर बाय लिसनिंग म्हणजे त्याचं ओरडणं ऐकून, बाय लिसनिंग येलिंग ऑफ भिकू, नियर बाय जे जवळपासचे जे शेतकरी होते, फार्ममधले जे काम करत होते, ते भिकूकडे आले. दॅट नियर बाय फार्मर केम टू भिकू अँड दे गॉट टू नो व्हॉट इन्सिडंट हॅपन विथ भिकू. त्यांना माहीत झालं की भिकूसोबत काय झालेलं आहे. दे ऑल गॅदर्ड. नियर बाय फार्मर गॅदर्ड नियर द भिकू. भिकूजवळ ते गॅदर्ड झाले म्हणजे एकत्र झाले. नंतर त्यांनी काय केलं? भिकूला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं. दे टूक भिकू टू द हॉस्पिटल. दे रश भिकू टू द हॉस्पिटल म्हणू शकता, किंवा दे टूक भिकू टू द हॉस्पिटल. नेक्स्ट, हॉस्पिटलमध्ये गेला. कशासाठी घेऊन गेला? त्याची ट्रीटमेंट करण्यासाठी, कारण त्याला साप चावला होता. स्नेक बीट भिकू. देन डॉक्टर स्टार्टेड ट्रीटिंग टू भिकू. डॉक्टरने भिकूची ट्रीटमेंट चालू केली. त्याला ICUमध्ये टाकलं, इमर्जन्सी केअर युनिटमध्ये टाकलं. त्यानंतर वन ऑफ दोज फार्मर जे तिथे फार्मर आलेले होते, त्यापैकी एकाने भिकूच्या फॅमिलीला कॉल केला. वन ऑफ दोज फार्मर मेड अ कॉल टू भिकूज फॅमिली मेंबर. किंवा त्याने भिकूच्या फॅमिलीला काय केलं? इन्फॉर्म केलं. वन ऑफ दोज फार्मर मेड अ कॉल टू भिकूज फॅमिली. भिकूच्या फॅमिलीला कॉल केला. सडनली भिकूज फॅमिली रिच्ड ॲट हॉस्पिटल. भिकूची फॅमिली हॉस्पिटलला पोहोचली. नेक्स्ट डे भिकूला थोडं प्रॉपर वाटलं. बरं वाटल्यानंतर भिकू गॉट डिस्चार्ज नेक्स्ट डे. आफ्टर फिलिंग वेल, भिकूज गॉट डिस्चार्ज नेक्स्ट डे. देन भिकू केम बॅक होम. डिस्चार्ज झाल्यानंतर भिकू पुन्हा घरी आला. भिकू केम बॅक होम अलॉंग विथ हिज फॅमिली मेंबर. देन नेक्स्ट डे with new panache, with new endowments, Bhikkhu started his working, and next day again Bhikkhu went to his farm.
Again, Bhikkhu went to his farm and he started his working. This was the story of Bhikkhu farmer who is living in village. If you have any query related to this story, you can ask me in the comment box or you can message me. Generally, when we going to describe the story, we use simple past tense. So you should have good command on tenses. Thanks for watching this video. If you have any query, you can ask me. And if you want to learn such type of English and stories, you just like and subscribe my channel.